हॅलो एव्हरीवन, स्टेप अप एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दिलीप खाटेकर. अनेक दिवसापासून बॅच चालू होणार आहे किंवा कधी चालू करताय याच्याविषयी एफएसओच्या मेन्सच्या बॅचविषयी अनेक इन्क्वायरी होत्या. तर निश्चितपणे आम्हाला थोडासा उशीर झाला आहे. त्याचा रिझन असा आहे की बेस्ट फॅकल्टी आम्ही घेऊन येतोय तुमच्यासमोर आणि त्यामुळे जी सुंदर गोष्ट आहे किंवा बेस्ट गोष्ट आहे तर ती तयार व्हायला, ती पकवायला किंवा ती आपण शिजवायला थोडासा वेळ लागतो असं म्हणूयात. त्यामुळे थोडासा डिले झालेला आहे, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. अनेक दिवसापासून अनेक लोक मेसेज करताय की सर कधी चालू करताय, पुस्तक आलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरप्राईज पण असणार आहे. पुस्तकाचे लेखक स्वतः सर नारायण सरकटे सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे या पुस्तकाच्या किंवा एपिसोडच्या बॅचविषयी आणि पुस्तकाच्या कंटेंटबाबत. तर सर्वात पहिलं माझं काम काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर माझं काम आहे जे आपल्याकडे बॅच चालू होते, ऑनलाईन बॅच असणार आहे, त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देणं. तर पुस्तकाच्या माध्यमातून स्टेप अप अकॅडमी फूड सेफ्टी ऑफिसरसाठी जे लोक प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ते लोक म्हणजे तुम्हाला स्टेप अप अकॅडमीचं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे होपफुली, आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यांनी निश्चितपणे संपर्क साधा. मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. वन ऑफ द बेस्ट वन स्टॉप सोल्युशन आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्ही आग्रह केला की सर एफएसओची मेन्सची बॅच बघा, आणि त्या पद्धतीने आम्ही एक्सपर्ट टीम तयार केलेली आहे. प्रत्येकाचं माझं काम आहे की आज फक्त यांचं इंट्रोडक्शन करून देणं. आपण एक सेशन आणखीन एक अरेंज करणार आहोत या सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर बोलून, आणि जेणेकरून तुम्हालाही या बॅचविषयी डाऊट जे आहेत ते थोडेफार कमी होतील, राईट, किंवा एक्झॅक्ट आयडिया येतील आणि कशा पद्धतीने प्रिपरेशन करणार आहोत इथून पुढे, तर त्याचा आणखीन जास्त डिटेल गाईडलाईन मिळणार आहे. तर आपल्या टीममध्ये नारायण सरकटे सर जे तुमच्यापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून ऑलरेडी पोहोचलेले आहेत. त्यानंतर सतीश हाके सर आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर आहेत. फूड सेफ्टी ऑफिसर ते आता सध्या नांदेडला जॉब करत आहे. ते कोणते विषय घेतील त्याच्याविषयी डिटेल सांगतो, त्यांच्या पोझिशन डिटेलमध्ये सांगणार आहे. नंतर अनिल गोरबांड सर आहेत, पीएचडी करता येते किंवा पीएचडी झालेली त्यांची. बाळासाहेब काळे सर आहेत, ही आत्ता असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. त्यानंतर डॉक्टर निलेश कर्डिले सर आहेत, हे सुद्धा पीएचडी त्यांचं फूड इंजिनिअरिंगमध्ये चालू आहे. म्हणजे आपल्याला बेस्ट जी काही फॅकल्टी आहे ती आपल्याला आपल्या समोर मिळालेली आहे. थोडक्यामध्ये मी फक्त त्यांचे इंट्रोडक्शन करून देतो. आणि सर्वात महत्त्वाचे, आपली बॅच 1 जुलै 2023 आपल्या ॲपवर उपलब्ध झालेले असेल, राईट. त्यामुळे जी आपल्याला रिक्वायरमेंट आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या पलीकडे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आपण देतोय, आणि बरेच लोक जे ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत होते, माझ्या ओल्ड स्टुडंट, त्यांनी म्हटलं की सर यावर्षी फूड सेफ्टी निश्चितपणे एक प्लॅन करायला हरकत नाही आहे, तर आम्ही करतोय. तर सर्वांसाठी एक गोष्ट असेल की आता तुम्हाला नोट्स मेकिंगवर भर द्यावाच लागणार आहे. कशा पद्धतीने त्याचं सर डिटेलमध्ये सांगतील. फक्त आपल्याला तुम्ही ओरिजिनल काय देत आहात ते या केसमध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे. तर वन बाय वन मी एका प्रत्येक फॅकल्टीविषयी थोडक्यात माहिती सांगतो. अनिल गोरबांड सर जे आहेत, तर सरांचं पीएचडी झालेलं आहे आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी गुजरातमधून, आणि एमटेक झालेलं आहे सरांचं फूड टेक्नॉलॉजीमध्ये, आणि ICAR ऑल इंडिया रँक सरांचा 3 होता. त्यामुळे ही इज द बेस्ट फॅकल्टी तुम्हाला या सब्जेक्टसाठी. आणि याचबरोबर त्याच्या अगोदर सरांचं IB मध्ये सिलेक्शन झालं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालं आहे, आणि त्याचबरोबर IBPSच्या AFOच्या ज्या काही इंटरव्ह्यू आहेत तर तो इंटरव्ह्यूसुद्धा सरांनी त्यावेळी दिलेला आहे, राईट. त्यामुळे वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी आपल्याकडे अनिल गोरबांड सर आहेत. त्यानंतर निलेश कर्डिले सरांची PhD फूड इंजिनिअरिंगमध्ये आणि हरियाणामध्ये सरांनी परस्यू केलेली आहे. त्यामुळे त्याचनंतर एमटेक झालेलं आहे सरांचं. त्याचबरोबर सध्या 5.5 ते 6 वर्षाचा सरांचा टीचिंगचा अनुभव आहे त्याच फील्डमधले. म्हणजे ही इज ऑलरेडी प्रोफेसर, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा कशा पद्धतीने गोष्टी मांडायच्या, कशा पद्धतीने गोष्टी समजून घ्यायच्या, याच्यावर आम्हाला स्पेसिफिक काम करता येणार आहे. त्यामुळे निलेश सरांना आम्ही आग्रह केला, आणि पुन्हा एकदा हे सर्वजण एका प्लॅटफॉर्मवर स्टेपअपच्या तुमच्या आग्रहास्तव, आमच्या आग्रहास्तव सर आलेले आहेत. त्यानंतर सतीश हाके सर मी सांगितलं तुम्हाला की सर आता फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करताय. याचबरोबर सरांचं एमटेक मास्टर्स झालेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे त्याचबरोबर ICAR मधून नेट क्वालिफाय आहेत सर. तो निश्चितपणे सरांचा जो काही आतापर्यंत जॉबचा अनुभव आहे किंवा प्रशासनामधला अनुभव आहे तोही तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर बाळासाहेब काळे सर तुमच्यासाठी केमिस्ट्री घेतील आहे. सरांचं MSc CSIR नेट GRF आहे. त्याचबरोबर गेट क्वालिफाय आहे. नेटमध्ये ऑल इंडिया रँक 41 आहे. तर त्यामुळे
पुन्हा एकदा केमिस्ट्रीसारख्या किचकट विषयाला बेस्ट सोल्युशन तुमच्यापर्यंत आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे सरांचा आणि 7 वर्षाचा अनुभव या फील्डमध्ये, सर आत्ताही टीचिंग फील्डमध्ये आहे. त्यामुळे जी आपल्याकडे टीम आहे, नारायण सरकडे सरांचा मुद्दा सांगायचा राहिला. सर ऑलरेडी पुन्हा एकदा असिस्टंट कमिशनर आहे आता फूडला, आणि त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर पोहोचलेले आहेत. आत्तापर्यंत जेवढे काही आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फूड सेफ्टीची बॅच उपलब्ध करून देण्यासाठी वेळ घेतलेला आहे, त्याचं रिझनच ते होतं की आम्ही बेस्ट टीम तयार करत होतो, आणि त्या बेस्ट टीमचं बेस्ट आउटपुट तुम्हाला 100% एक्झाममध्ये मिळेल याची मी खात्री आहे, मला 100% खात्री आहे. कमिंग डेजमध्ये आणखीन 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बॅचविषयी डिटेल माहिती देऊ. आता मी नारायण सरकडे सरांना विनंती करेल की सरांनी तुम्हाला या पुस्तकाच्या विषयी किंवा बॅचच्या विषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नारायण सरकडे. आपल्या फूड सेफ्टी हँडबुकच्या माध्यमातून मी म्हणजे आपल्यापर्यंत तो पोहोचलेलंच आहे, आणि बऱ्यापैकी सर्वच जे काही फूड सेफ्टी ऑफिसर्स आणि असिस्टंट कमिशनर फूड या पदाची तयारी करतात, तर या पदासाठी आवश्यक असलेल्या जे काही 70% जो वेटेज ज्या सिलेबसला आहे फूड सेफ्टी अँड अलाइड ॲक्ट्स किंवा फूड प्रोसेसिंग किंवा फूड टेक्नॉलॉजीचा, हे सर्व हँडबुक ऑफ फूड सेफ्टी या बुकच्या माध्यमातून आपण दिलेले आहे. तर सुरुवातीला मी थोडंसं माझा परिचय करून देतो. मी नारायण सरकडे सध्या सहाय्यक आयुक्त अन्न म्हणून अन्न औषध प्रशासन पुणे इथे कार्यरत आहे. माझं एमटेक फूड टेक्नॉलॉजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून मी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर ICAR नेट क्वालिफाय, लगेच ICAR नेट क्वालिफाय झालेलो आहे. त्यानंतर सोबत मी LLBचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलेलं आहे, म्हणजे एमटेकच्या नंतर. त्यानंतर ICAR नेट क्वालिफाय झाल्यानंतर जवळपास 1.5 वर्ष मी MIT कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा कामकाज केलेले आहे. त्यानंतर 2015 साली माझं असिस्टंट कमिशनर फूड म्हणून MPSC मार्फत सिलेक्शन झालं असिस्टंट कमिशनर फूड म्हणून. त्यानंतर लगेच 2016ला जी जाहिरात आली होती फूड सेफ्टी ऑफिसर्स म्हणून, 2017ला परत फूड सेफ्टी ऑफिसर्स म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे दोन्ही पदं ज्यासाठी आपण तयारी करतात ते दोन्ही पदं मी 2015 आणि 2017 साली क्वालिफाय झालेले आहे. तर थोडेसे फूड सेफ्टी ऑफिसर सिलेक्शन झाल्यानंतर जवळपास 1 वर्ष मी फूड सेफ्टी ऑफिसर्स म्हणून FDA फूड अँड ड्रग लातूर कार्यालयात कामकाज केलेलं आहे. आणि त्यानंतर असिस्टंट कमिशनर म्हणून 2018 पासून मी आजपर्यंत डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे. आता त्यानंतर डिपार्टमेंटमध्येच काम करत असताना मी पार्ट टाईम माझा LLB सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड येथून पूर्ण केलेलं आहे. तर हँडबुक ऑफ फूड सेफ्टी या पुस्तकाच्या माध्यमातून बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी समजा तयारी करत आहे मेन्सची, त्या विद्यार्थ्यापर्यंत चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वेगळं काही असं वेगळं देण्याचा प्रयत्न नाही, परंतु जो काही सिलेबस MPSCने डिसाईड केलेला आहे किंवा जो काही सिलेबस MPSCने दिलेला आहे त्या सिलेबसच्या माध्यमातून वन स्टॉप सोल्युशन जे काही मुलांना एक अंडर वन प्लॅटफॉर्म अवेलेबल होण्यासाठी आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि बरेच असे व्हॉट्सअपला सुद्धा किंवा बऱ्याच ग्रुपवर त्याचे रिव्ह्यूसुद्धा खूप चांगले आहे. काही मुलं पर्सनली मेसेज करतात, काही जण फोन करून सुद्धा आपण खूप चांगलं वन स्टॉप किंवा पॅनेशिया रामबाण उपाय आपण या 75% सिलेबसवर आपण दिलेला आहे. हे असे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून मला सांगत असतात. आणि खरंच एक मन लावून या 4-5 महिन्यामध्ये एक डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सुद्धा एक वेळात वेळ काढून एक चांगलं मुलांना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर या पुस्तकाबद्दल तर बऱ्यापैकी आपल्या सर्वांना एक कल्पना आलेली आहे. आता बरेच मुलं हे पुस्तक रिलीज केल्यानंतर विचारतात की सर म्हणजे डिपार्टमेंटचं कामकाज कसं, किंवा डिपार्टमेंटमध्ये या पदाचे काय कर्तव्य, काय जबाबदाऱ्या, किंवा डिपार्टमेंटची हायरार्की कशी आहे, किंवा असे अनेक प्रश्न बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळं मला सुद्धा पर्सनल व्हॉट्सअपला किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा विचारत असतात. तर सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी सांगणं कधी म्हणजे शक्य होत नाही. त्यामुळं जे काही ॲव्हरेज जे मुलांच्या मनामध्ये शंका असतात त्या शंका आपण सर्व जे काही कॉमन क्वेश्चन्स असतात ते कॉमन क्वेश्चन्स आपण अंडर वन प्लॅटफॉर्ममध्ये वेगळे करून विद्यार्थी मित्रांच्या ज्या काही शंका असतात त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे. तर बरेच म्हणजे विद्यार्थी विचारत असतात की सर
डिपार्टमेंटची हायरार्ची कशी आहे, उतरण कशी आहे डिपार्टमेंटमध्ये. तर डिपार्टमेंटचे पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अन्न सुरक्षा आयुक्त असतात, जे सेक्शन 30 नुसार जसा तुम्ही कायदा वाचाल त्यानुसार तुम्हाला ते सेक्शन हळूहळू लक्षात येतील. तर सेक्शन 30 नुसार पूर्ण राज्यासाठी अन्न सुरक्षा आयुक्त असतात. ते पूर्ण राज्याचे नियंत्रण अधिकारी अन्न सुरक्षाबाबत म्हणजे सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहत असतात पूर्ण महाराष्ट्रासाठी. त्यानंतर आपले जे काही 7-8 डिव्हिजन आहे, त्या प्रत्येक 7 डिव्हिजनसाठी प्रत्येक डिव्हिजनला जॉईंट कमिशनर असतात. जॉईंट कमिशनर जे काही आपल्याकडं एक 7 ते 8 पदं जॉईंट कमिशनर फूडचे असतात. ते जॉईंट कमिशनर ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर न्यायनिर्णय अधिकारी म्हणून काम करत असतात. न्यायनिर्णय अधिकारी म्हणजेच एक अर्धन्यायिक क्वासी ज्युडिशियल कोर्ट असतं, जे की वेगवेगळे दंडात्मक कारवाया ज्या आपल्या कायद्याच्या अंतर्गत होत असतात ते दंड लावण्याचं काम हे ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर किंवा न्यायनिर्णय अधिकारी करत असतात सेक्शन 68 नुसार. हे झाले आपले जॉईंट कमिशनर डिव्हिजन लेवलला. त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला प्रत्येक जिल्ह्याला एक असिस्टंट कमिशनर कम डेझिग्नेटेड ऑफिसर, जे सहाय्यक आयुक्त तथा पदावधित अधिकारी, हे प्रत्येक जिल्ह्याचे अन्न सुरक्षाबाबतचे किंवा फूड सेफ्टीची जबाबदारी प्रत्येक जिल्ह्याला पार पाडण्याचं काम हे असिस्टंट कमिशनर करत असतात. त्यानंतर जे आपलं बेस्ट आणि जो प्रशासनाचा कणा मानला जातो किंवा अन्न व औषध प्रशासनातल्या ॲक्च्युली कायद्याची प्रभावी अंमलबजावणीची काम किंवा जबाबदारी ज्यांच्यावर असते तो असतो अन्न सुरक्षा अधिकारी. तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या नंबर ऑफ लायसन्स, पर्टिक्युलर एरियामध्ये लायसन्स किती आहे किंवा परवानेधारक किती आहे अन्न आस्थापनेचे, त्यानुसार प्रत्येक एरियाला एक फूड सेफ्टी ऑफिसर नेमलेला असतो. तर फॉर एक्झाम्पल जर आपण पुण्याचं केलं तर पुण्यामध्ये वेगवेगळे परिमंडळ आहे, त्यामध्ये वेगवेगळे वार्ड आहे. त्या वार्डमध्ये नंबर ऑफ लायसन्स किती आहे, त्या नंबर ऑफ लायसन्सच्या अनुषंगे त्या एरियाला फूड सेफ्टी ऑफिसर देत असतात. आणि जे काही आपल्या कायद्यामध्ये ज्या काही सेक्शन्स आहे किंवा जे काही पॉवर्स आहे आपल्या कायद्यानुसार जे की अन्न सुरक्षेच्या बाबतीत आहे, त्या सर्व वेगवेगळ्या सेक्शन्सची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम हे फूड सेफ्टी ऑफिसर करत असतात. त्यानंतर बरेच मुलं विचारतात की बाबा सर याची पे स्केल काय आहे किंवा सॅलरी किती असते. तर असिस्टंट कमिशनर इज गट अ पद असतं, राजपत्रित गट अ. तो जे की स्केल 1ला जो काही स्केल असेल त्या स्केलनुसार अकॉर्डिंग टू 7th पे कमिशन्स त्यानुसार त्यांना सॅलरी मिळत असते. अन्न सुरक्षा अधिकारी गट ब असतात राजपत्रित, त्यानुसार त्यांना गट बला जो काही अकॉर्डिंग टू द 7th पे नुसार जी काही सॅलरी असते ते नियमानुसार ती सॅलरी त्यांना मिळत असते. तर हे स्केल म्हणजे गट अ राजपत्रित आणि गट ब राजपत्रित असे 2 पदं आपण MPSCतून भरले जाणार आहे. तर बरेच जण म्हणतात सर नंतर प्रमोशनचे चान्सेस कसे आहे. तर प्रमोशनचे चान्सेस असे आहे की फूड सेफ्टी ऑफिसर्स म्हणून आपण ज्यावेळेस जॉईन होतो त्यानंतर डिपार्टमेंटची एक RR असतात, रिक्रुटमेंट रूल्स, किंवा त्या रिक्रुटमेंट रूल्सनुसार 70 सध्याची जी परिस्थिती आहे त्या सध्याच्या परिस्थितीनुसार 70% प्रमोशनने भरले जातात आणि 30% MPSC मार्फत भरले जातात. असिस्टंट कमिशनर फूड आणि फूड सेफ्टी ऑफिसर तर बेसिक पोस्ट आहे, त्यामुळे ते सर्व 100% पद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSCच्या माध्यमातून भरले जात असतात. तर हे प्रमोशनचे चान्सेस जसं जे 70% आता जे सँक्शन पोस्ट आहे आपल्या असिस्टंट कमिशनरच्या त्या आहे 90 पोस्ट, 90 पदं आहे. तर ते 90 पैकी 27 पदे MPSCच्या माध्यमातून भरले जातात आणि उर्वरित जे काही 63 पदं आहे ते आपण प्रमोशनच्या माध्यमातून सिनियरिटी लिस्टनुसार भरले जात असतात. तर ही प्रमोशनचे चान्सेस आहेत. त्यानंतर असिस्टंट कमिशनरचं प्रमोशन जॉईंट कमिशनर म्हणून होत असतं. तर ते पदं आपल्याकडे थोडे मर्यादित असल्यामुळे थोडा वेळ लागतो प्रमोशनला. एक 7-8 पदं आहे. भविष्यात जर काही शासनाचे धोरण बदलले आणि आणखी काही समजा ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरचे प्रस्तावित जर काही झालं तर हे पदांमध्ये सुद्धा जास्त वाढ होऊ शकते. त्यानंतर बरेच जण म्हणतात की म्हणजे पोस्टिंग कुठे असते. तर पोस्टिंग जनरली प्रत्येक जिल्ह्याला पदावधित अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त अन्न हे काम करत असतात. प्रत्येक जिल्ह्याला, छोटा जिल्हा असेल तर प्रत्येक जिल्ह्याला एक असतात. मोठा जिल्हा असेल उदाहरणार्थ आपलं नांदेड घ्या, त्या ठिकाणी 2 लोक काम करत असतात. पुण्यासारख्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्षेत्र असल्यामुळे अशा ठिकाणी 11 पदे आहे. तर डिपेंडिंग ऑन द क्लस्टर ऑर द नंबर ऑफ लायसन्स ते पदं प्रत्येक त्या लायसन्सच्या नंबर्सनुसार व्हॅरी होत असतात. तर प्रत्येक जिल्ह्याच्या शक्यतो म्हणजे कोणत्याही तालुका स्तरावर आपलं ऑफिस नसतं, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं कार्यालय असतं. त्या कार्यालयाच्या माध्यमातून अन्न सुरक्षेची जबाबदारी आपण प्रभावीपणे अंमलबजावणी करत असतो. त्यानंतर बरेच आता हा जो काही MPSCनं सिलेबस फ्रेम केलेला आहे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ MPSC
MPSC त्या तज्ज्ञाकडून तो सिलेबस मागवत असतात. तर आता सिलेबसचा जर आपण थोडासा विचार केला तर त्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर 2 आहे. बरेच तुम्ही सिलेबस बघितलेलाच असेल, वेगवेगळ्या व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण सिलेबसचं ॲनालिसिससुद्धा केलेलं आहे. तर यामध्ये सिलेबसचा जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे, नियर अबाउट 25% वेट इज गिवन टू द केमिस्ट्री सेक्शन्स. त्या केमिस्ट्री सेक्शन्समध्ये म्हणजे केमिस्ट्री का, म्हणजे या सिलेबसला किंवा फूड सेफ्टी या पदासाठी किंवा असिस्टंट कमिशनर या पदासाठी केमिस्ट्री का, तर एक तर त्यांचं क्वालिफिकेशनसुद्धा ते इलिजिबल आहे आणि वेगवेगळे काही ॲनालिटिकल टेक्निक्स असतात किंवा ॲनालिटिकल जे काही फॅक्टर असतात ते सुद्धा या केमिस्ट्रीच्या माध्यमातून, सिलेबसच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस मेन्सला तयारी करतात त्या सिलेबसच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यानंतर जर फूडचा जर बघितलं तर बेसिक फूड, जे काही बेसिक फूड टेक्नॉलॉजी या मेन्सच्या सिलेबसमध्ये उर्वरित जो सिलेबस आहे त्या माध्यमातून दिलेला आहे. आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर इंट्रोडक्शन टू द फूड, म्हणजे बेसिक फूड काय आहे, त्याचे कॉन्स्टिट्यूएंट काय आहे, फूड न्यूट्रिशनचं काय आहे, फूड सेफ्टी काय आहे, तर आणखी फूड पॅकेजिंग अँड लेबलिंग काय आहे का, ज्यावेळेस तुम्ही प्रशासनात आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अंमलबजावणी करता की पॅकेज कसं असावं, लेबल कसं असावं, त्याच्यासाठी सुद्धा तो सिलेबस डिझाईन केलेला आहे. हे झालं एक लिगली वेनं. दुसरा हा पेपर फर्स्टचा भाग झाला केमिस्ट्री प्लस इंट्रोडक्शन टू द फूड. सेकंड जो पार्ट आहे त्यामध्ये पूर्ण बेसिक तुमचं फूड प्रोसेसिंग आणि जे काही आपला ॲक्ट आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 अँड द रूल्स अँड रेग्युलेशन्स 2011, त्यामध्ये बऱ्याच कालांतराने अमेंडमेंट होत असतात. नवीन नवीन रेग्युलेशन्स, वेगवेगळे रेग्युलेशन्स फ्रेममध्ये आहे, काही ड्राफ्टेड आहे, काही कमेंट्सच्या प्रोसेसमध्ये आहे आणि काही लागू करण्याच्या परिस्थितीमध्ये जसं जसं आपल्याला फूड सेफ्टी आपण राबवत जातो, जसं जसं अडचणी येतात त्यानुसार त्या सुधारणा अमेंडमेंट होत असतात आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत असते. तर दुसऱ्या पेपरमध्ये मॅक्झिमम प्रोसेसिंग आणि कायदे, जे काही वेगवेगळे फूड सेफ्टी, हा बेसिक कायदा झाला, बेअर ॲक्ट झाला, बेसिक कायदा आहे या प्रशासनाचा, जो आपण प्रशासनात आल्यानंतर याची अंमलबजावणी करत असताना वापरणार असतो. परंतु फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट सोबत सुद्धा काही अदर अलाइड ॲक्ट असतात जे की आपल्याला काम करताना खूप महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल CRPC, IPC असतात. एखाद्या ठिकाणी आपण जर रेड केली, त्या ठिकाणी जर काही लिगल असेल किंवा खूप सिरियस अडल्ट्रेशन असेल, त्या ठिकाणी आपण CRPC, IPC मधून सुद्धा फिर्याद नोंदवत असतो. किंवा वेगवेगळे गुटख्याचे प्रकरण असेल, गुटखासुद्धा शरीरासाठी इट इज अन अनसेफ कॅटेगरी फूड, तर तशा वेळेस सुद्धा आपण CRPC, IPC म्हणजे चा वापर करत असतो. तर हे वेगवेगळे जे काही कायदे आहे, अन्नसुरक्षा कायदा राबवत असताना, अन्नसुरक्षा मानदे कायदा राबवत असताना जे काही वेगवेगळे कायद्यांचा संबंध आपल्या प्रशासनासोबत येतो, त्या कायद्याचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट या सिलेबसमध्ये केलेला आहे. तर त्यामध्ये BIS आहे, समोर एकदम BIS ॲक्ट आहे मेन्सच्या सिलेबसला. तर BIS ॲक्ट का महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक जे काही पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची इंडस्ट्री असते त्याला BIS हे मॅन्डेटरी असतं. BIS दिल्यानंतरच आपले FSSAIचं लायसन्स त्यांना मिळत असतं. तर त्यासाठी BISचा सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. त्यामध्ये CRPC, IPC बद्दल मी तुम्हाला सांगितलं. नंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट अँड इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. आता इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये मॅक्झिमम फूड प्रोडक्ट असतात. त्या फूड प्रोडक्ट ॲक्ट म्हणजे त्या इसेन्शियल कमोडिटी कोणती, कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की बऱ्याच इसेन्शियल कमोडिटी कोणती आहे किंवा काय आहे यावर आपलं बऱ्याच त्या दरम्यान इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट सामान्य लोकांपर्यंत पोहोचला होता. तर त्यासुद्धा कायद्याचा म्हणजे जे काही फूड कॅटेगरीचे असेल त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे. तर असे जे काही अलाइड अदर ॲक्ट आहे हे सेकंड पेपरमध्ये केलेले आहे. तर अशा म्हणजे योग्य व्यवस्थित पद्धतीने ज्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये याल, त्या डिपार्टमेंटला कसा तज्ज्ञ कसा अधिकारी असायला हवा, ते व्यवस्थित सिलेबस हा MPSCने डिझाईन केलेला आहे. आणि ह्या सिलेबसच्या अनुषंगी प्रशासनात आपण त्याची आल्यानंतर वेगवेगळे कायदे ॲक्ट करून तुमचं टेक्निकल नॉलेज, तुमचं लिगल नॉलेज आणि तुमचं ओव्हरऑल फूड केमिस्ट्री किंवा संबंधित जे काही सब्जेक्ट आहे त्यांच्या सर्वांचं नॉलेज एक सिनर्जेटिक करून तुम्हाला प्रशासनामध्ये काम करायचं असतं. तर हे सर्व एक जनरल गोष्टी झाल्या की बाबा प्रशासन काय आहे, पोस्ट कशी आहे. पोस्टसुद्धा आता बऱ्याच तुम्ही जर वेगवेगळे कायदे अनुभवत असतात. फॉर एक्झाम्पल एक GST डिपार्टमेंट, तर GST ॲक्ट असतो. GST ॲक्टमध्ये जे काही त्यांच्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, पॉवर असतात, ते त्यानुसार तो STO किंवा STI वापरत असतो. तसंच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्टमध्ये तुम्ही जर सेक्शन 37 आणि 38 बघितलं तर त्या ठिकाणी पॉवर ऑफ फूड सेफ्टी ऑफिसर्स दिलेला आहे. म्हणजे नॉट दिस ड्युटीज ऑर रिस्पॉन्सिबिलिटी, पॉवर म्हणजे जर अन्न सुरक्षाच्या जर अन्नसुरक्षाबाबत कुठं जर उल्लंघन होत असेल किंवा एनी व्हायोलेशन ऑफ द एनी सेक्शन्स ऑर एनी सेक्शन ऑफ द ॲक्ट, रूल्स, रेग्युलेशन्स, तर तशा ठिकाणी तुम्हाला पॉवर दिलेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करू शकता. म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर्स अंडर द सुपरविजन ऑफ असिस्टंट कमिशनर अँड देअर सुपेरियर ऑथॉरिटी. तर हे पूर्णतः जे काही पॉवर्स ऑफ फूड सेफ्टी ऑफिसर्स आहे, तर प्रत्येक ज्या छोट्या छोट्या उल्लंघनासाठी सुद्धा कायद्यामध्ये काही दंडात्मक कारवाया असतात, काही
काही फिर्याद दाखल होत असतात काही क्रिमिनल मॅटरमध्ये, तर या सर्व प्रकारचा जो राबवणारा जो कणा आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो असतो फूड सेफ्टी ऑफिसर. तर हे फूड सेफ्टी ऑफिसर्समध्ये त्या पूर्ण जबाबदाऱ्या ह्या ज्या काही कायद्यामध्ये दिलेल्या आहे ते राबवण्याची प्रमुखता आणि मुख्य जबाबदारी ही फूड सेफ्टी ऑफिसरवर असते. तर हे थोडंसं एक इंट्रोडक्टिव्ह पार्ट. आता हा झाला थोडासा माझ्याबद्दल, सिलेबसबद्दल आणि आपल्या पुस्तकाबद्दल. दुसरा पार्ट जो आहे तो आपण सरांनी बरीच रिक्वेस्ट केली की आपण म्हणजे आपली नवीन बॅच आपल्याला लॉन्च करायची. तर गेस्ट लेक्चरर म्हणून आम्ही जसा आम्हाला वेळ भेटू आमच्या प्रशासनाच्या कामाच्या व्यतिरिक्त जो काही वेळ असेल त्या वेळेमध्ये, म्हणजे असं कमी वेळ असेल असं नाही आहे, पूर्णतः फुल टाईम तुमचा पूर्णतः सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करण्याची जबाबदारी आमची राहील. त्यामध्ये बरीच आपली टीम, सरांनी ज्याप्रमाणे इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे टीमचं, तर एक चांगला प्रयत्न, जे 2 लोक तज्ञ PhD फूड टेक्नॉलॉजी गोरबांड सर आहेत, कर्डिले सर आहेत, ज्या लोकांनी त्या क्षेत्रात डॉक्टरेट झालेलं आहे, हे एकदम तज्ज्ञ, त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांची जे काही ICR रँक असेल, त्यांची MCR रँक असेल, त्यांची गेट असेल आणि प्रिव्हियस व्हेरियस सिलेक्शन्स असेल, हेच या अनुषंगी ही फॅकल्टी आपल्याला, तज्ज्ञ फॅकल्टी आपल्याकडे आहेत. बाळासाहेब काळे सर आहे जे की केमिस्ट्री नेट सेट झालेले आहे, सध्या ते प्रोफेसर म्हणून एका महाविद्यालयात रुजू आहे आणि केमिस्ट्रीचा, त्यांना मी खूप दिवसापासून केमिस्ट्रीचा तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघत असतो. सतीश हाके साहेब आहे जे फूड सेफ्टी ऑफिसर्स म्हणून नांदेडला सध्या कामकाज करत असतात. म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसरच्या काय जबाबदारी आहे, काय पॉवर आहे, काय आहे ती त्यांच्या माध्यमातून, किंवा ॲक्ट्स असेल किंवा ऑर्डर आहे, त्यांनी सुद्धा जवळपास 2 वर्ष MIT सारख्या चांगल्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यांचासुद्धा फायदा आपल्या बॅचच्या माध्यमातून होऊ शकतो. तर आणि बऱ्याच ठिकाणी असे हे जातात की मी म्हणजे, आणि या स्टेपअप अकॅडमीसोबत बरेच आपण अटॅच झालेलो आहे, तर फक्त आणि फक्त स्टेपअप अकॅडमीवरच आपण हे कायदा किंवा जे काही आपला मेन सिलेबस आहे या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे.